गडकोट किल्ल्यांचा राजा म्हणून रायगडाची इतिहासामध्ये नोंद आहे. आज हा भव्य दिव्य रायगड आपण पाहिला. सह्याद्रीच्या उरावरती उभा झालेला काळाकोट गडकोट असा पाषाणाचा हा किल्ला. रायगडावर येण्याची हिंमत फक्त दोघांची होती. एक होती वाहणाऱ्या वाऱ्याची आणि दुसरी हिंमत केली होती पडणाऱ्या पावसाचा थेंब खाली जाण्याची. पण मित्रांनो, तिसरी हिंमत केली. काही जणांनी ती हिंमत केली. त्यांचं नाव म्हणजे स्वराज्य निर्माण करण्यासाठी लढणारे मावळे. हे या रायगडावरती जायचे. तब्बल 1200 एकर परिसर पायथ्यापासून जर घेतला, एवढ्या विशाल अशा जागेवरती हा रायगड उभा राहिलेला आहे. एवढा विस्तीर्ण रायगड पाहिला, मनात प्रश्न निर्माण होतो, अरे आर्किटेक्चर नेमका कोण असला पाहिजे. आज इतकी वर्ष झाली या किल्ल्याला उभा करून, तरी सुद्धा चिरेबंदी जर कडा आपण पाहिल्या तर आजही कुठे त्याचा या परिसरात दगड ढासळलेला आपल्याला पाहायला मिळत नाही. आज समाजात पाहिलं तर माणसं स्वार्थी झाली. प्रत्येक जण म्हणतो मी एखादं काम केलं तर मला काय मिळणार. त्यामुळे रस्त्याचं काम असेल त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतोय. रस्ता दुसऱ्या दिवशी उखडला जातो. धरण बांधलं जातं त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो. पुढच्या दुसऱ्या महिन्यामध्ये धरण उद्ध्वस्त होऊन जातं, कारण तिथे भ्रष्टाचार मुरलेला असतो. पण आर्किटेक्चर जो आहे त्या आर्किटेक्चरने रायगडाच्या उभारणीमध्ये एकही रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही. ज्या माणसाची निवड माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाची उभारणी करण्यासाठी केलेली होती, त्या माणसाचं नाव म्हणजे हिरोजी इंदुलकर. अरे हे हिरोजी इंदुलकर स्वराज्याची राजधानी बांधतात. तब्बल 2 वर्ष 11 महिने या रायगडाचं बांधकाम चालू होतं. माझ्या राजांनी जबाबदारी दिली हिरोजींवरती. हिरोजी, स्वराज्याची राजधानी तुम्ही उभा करा. हिरोजी म्हणतात हो राजे, करतो उभा. आणि काम हयात चालू ठेवलं. राजे दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेला निघून गेले. इकडे गड बांधताना पैसा कमी पडायला लागला. काय करावं त्या हिरोजीनं. अरे राजांना पत्र पाठवलं नाही, राजे पैसे कमी पडले थोडे पाठवून द्या. नाही, तत्वनिष्ठ असणारा हिरोजी त्यानं स्वतःचा जमीन जुमला, स्वतःचं घरदार सावकाराकडे गहाण ठेवलं आणि गहाण ठेवलेली ती जी रक्कम आहे ती रक्कम आणून हा किल्ल्याचं उभारणी आमच्या हिरोजीने चालू ठेवली. आणि हा किल्ला बांधून पूर्ण झाला. राजे ज्यावेळी रायगडावरती आले, अरे भव्य दिव्य असणारा हा किल्ला पाहिला. राजांचे डोळे दिपून गेले आणि राजे हिरोजींना बोलावतात, ओ हिरोजी, एवढी भव्य दिव्य वास्तू तुम्ही निर्माण केली. आम्हाला समजलं तुम्ही रायगड बांधण्यासाठी स्वतःचं सर्वस्व पणाला लावलंय, सर्वस्व गहाण ठेवलं. हिरोजी, आम्ही धन्य झालो. काय पाहिजे तुम्हाला. त्यावेळी त्या हिरोजीनं काय म्हणावं, राजा दिलंय ते भरपूर आहे, काही नको. राजे म्हणतात नाही हिरोजी, तुम्हाला काहीतरी खावंच लागेल. राजे हट्टाला पेटलेले. हिरोजी नाही म्हणतो, पण राजे द्यायला तयारच होते. शेवटी हिरोजी म्हणतो, राजा फक्त एक काम करा, या रायगडाच्या एका पायरीवरती तुम्ही माझं नाव कोरण्याची अनुमती द्या. राजे म्हणतात एवढं शुल्लक, फक्त नाव कोरायची अनुमती. अहो मागल ते देतो तुम्हाला, सरदारकी देतो, जहागिरी देतो. हिरोजी म्हणतो नाही राज, फक्त एका पायरीवर माझं नाव कोरण्याची अनुमती द्या. राजे म्हणतात हिरोजी एवढी शुल्लक मागणी तुम्ही का केली. त्यावेळी हिरोजी माझ्या राजांना म्हणतात, अहो राजे, ज्यावेळी तुम्ही रायगडावरती याल, ज्यावेळी तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला जाल, त्यावेळी तिथे एका पायरीवरती माझे नाव कोरलेलं असेल आणि तुम्ही त्या पायरीवरून चालाल, त्यावेळी तुमच्या पायाची धूळ माझ्या त्या नावावरती पडेल आणि ती धूळ माझ्या मस्तकावरती अभिषेक करत असेल. राजे, एवढं सौभाग्य माझ्या पदरात टाका. राजांनी अनुमती दिली. पायरीवरती नाव टाकलं गेलं. आजही जा, जगदीश्वराच्या मंदिराच्या तिथे पायरीवरती नाव आहे.
सेवेच्या ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर अशी माणसं स्वराज्याला लाभली आणि म्हणून हे स्वराज्य उभं राहिलं. सप्त सिंधूचा अमृत संगम तव चरणी अर्पितो, कडकोट गडकोट इथला शिवशंभू गर्जतो. रायगडास आम्ही तीर्थक्षेत्र एवढे पूजितो, छत्रपती शिवाजी महाराज गर्वाने गौरवितो, गर्वाने गौरवितो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की.